आजच्या शिवण क्लासमध्ये मी तुम्हाला काल जी कटोरी आपण कटिंग केली 34 साईजची, त्या कटोरीची आपल्याला स्टिचिंग म्हणजे शिलाई कशी करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आता बघा, वाढीव कटोरीनुसार ही मी कटोरी काढली आणि पूर्ण अस्तरला जोडून घेतली। आता जोडल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, साईड पार्टला ही कटोरी जोडून घ्यायची। तर जोडते वेळेस आता 1 इंच जास्त होती, पण जेव्हा आपण शिवायला घेतली तेव्हा एकदम व्यवस्थित आली आणि कुठेही कमी वगैरे पडलेली नाहीये। आणि अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिननुसार मी जोडून घेतली। आता तो भाग मी अर्धा इंच जोडून घेतलाय, तर आता इथं पण आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मग टक्स पॉईंट घ्यायचे आहेत। आता इथं 3 आणि 1.25 इंचाचे आपण टक्स पॉईंट घेतले होते बघा, त्या वाळवी कटोरीमध्ये जी पेपर कटिंग केली त्यातून, तर आपल्याला तेवढाच भाग इथं वाढून घ्यायचा आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचा। आता जोडल्यानंतर थोडासा भाग मी कट करून घेते, म्हणजे आपल्याला जेव्हा कटोरी क्रॉसपट्टी जोडतो आपण त्यावेळेस बरोबर फिनिशिंग येते। आता इथं क्रॉसपट्टी जोडते वेळेस काय करायचं, अर्धा किंवा पाव इंच आपल्याला थोडासा भाग सोडून द्यायचा आणि मग क्रॉसपट्टी जोडायला घ्यायची। आता जोडते वेळेस जे कटोरीचे पॉईंट आहेत ते आतल्या साईडला जोडून घ्यायचे, साईड पार्ट जोडलेला आहे तो पण आतल्या साईडला जोडून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग छान येते। आणि आता हे पूर्ण भाग आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून दुसरा मग क्रॉसपट्टीचा भाग जोडायला घ्यायचा। आता हे पूर्ण जोडल्यानंतर आपण फोल्ड करून म्हणजे सरळ करून घेऊयात, म्हणजे फिनिशिंग पण छान येते। आणि अशी जर क्रॉसपट्टी जोडली तर ब्लाऊज पण खूप छान दिसतो जेव्हा आपण पूर्ण शिवतो तेव्हा। बघा, आता पूर्ण पार्ट जोडून झालेला आहे आणि अशा प्रकारे मी हे भाग जोडून घेतला। आता जोडल्यानंतर ही डावी बाजू असल्यामुळे मी इथं हुकपट्टी जोडणार आहे, तर 1.5 इंचाची हुकपट्टी तयार केली आणि ती आता आपण एक साईड फोल्ड करून घेऊयात, म्हणजे आपल्याला दुमडायला सोपं पडतं। माझे जे क्लासचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच प्रकारे सुरुवात करूयात का आपण ह्या क्लासची, हेही कमेंट करून सांगा, नाहीतर मग लॉंग व्हिडिओ पण आपण बनवू शकतो। जास्त शॉर्ट व्हिडिओ चांगले वाटतात म्हणून रिस्पॉन्स चांगला येतोय, म्हणून मी शॉर्ट्स व्हिडिओमध्येच क्लास चालू केलेला आहे। आता बघा, ही अशा प्रकारे आपण हुकपट्टी जोडून घेतली। आता काय करायचं, आपल्याला जे मापाच्या ब्लाऊजनुसार आपण ही कटोरी काढलेली होती, तर थोडा गळा आपण व्यवस्थित चेक करून मग आपण एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घेऊयात। आणि पूर्ण अशा प्रकारे हे एक पार्ट तयार झालेला आहे। आवडला असेल तर